नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बातमी निवृत्ती महाराज देशमुख यांच्याशी, इंदोरीकरांशी निगडीत आहे. पण ह्या वेळेला माझ्या मते कायद्याचा नीट अभ्यास करून जर सांगितलं आणि विचार केला, तर इंदोरीकर महाराज बरोबर आहेत. त्यांनी साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये आपले व्हिडिओज वापरून वेगवेगळे यूट्यूबर्स साधारणपणे संख्या अशी कळते आहे, की ती 350च्या आसपास आहे. हे त्यांचे जे व्हिडिओ वापरतायत, त्याच्यावरती ज्या मीम्स बनतायत, ह्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली होती. पुढं काही झालं नाही. आता पुन्हा महाराज चर्चेत आले. ते चर्चेत आले, ते नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आले आणि आता त्यातल्या 35 जणांना नोटिसा बजावल्यात पंढरपूर पोलिसांनी. त्यांनी सांगितलंय, की तुम्ही आमच्याकडे या. महाराजांनी तुमच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीप्रमाणे तुम्हाला या संदर्भातली उत्तरं द्यावी लागतील. ही शक्यता पण आहे, की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कदाचित असंही असू शकतं, की स्वतः महाराज किंवा त्यांच्या संयोजन समितीतले काही लोक यांनी त्यांना उत्तेजन दिलं असावं. कारण बरेचसे हे यूट्यूबर्स हे वारकरी संप्रदायातलेच आहेत. आणि म्हणून मग महाराजांनी सांगितलंय किंवा मोबाईल्सवरती सहज शूट होऊ शकतं म्हणून मुलांनी ते व्हिडिओ लावले. शूट केले आणि आपापल्या प्लॅटफॉर्मवरती ते शेअर केले. आता इंदोरीकर महाराज हे प्रसिद्ध आहेत. विनोदी पद्धतीनं कीर्तनात ते करतात. त्यांच्यामध्ये ते प्रबोधन आहे आणि म्हणून काय झालं, की ते व्हिडिओज खूप लाइक्स, शेअर्स झाले. एकेकाळी तर कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा इंदोरीकर महाराजांच्या व्हिडिओला प्रचंड अशी मागणी असायची. ते पाहिले जायचे आणि त्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो यूट्यूबरसाठी. त्यांचं स्वतःचं असं कोणतंही यूट्यूब चॅनल नाही, असं स्वतः महाराजांनी म्हटलं. त्यामुळं आधी ही तक्रार आणि कायदेशीरदृष्ट्या ते कसे बरोबर आहे ते आपण लक्षात घेऊ. आज रोजी त्यांची मूळ तक्रारचा एफ-आय-आर मी इथे मागवला आणि मग पुढं मी थोडासा कायद्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की इंदोरीकर महाराजांनी ज्या 350 यूट्यूबर्सना नोटीस बजावल्यात, तर कायद्याच्या दृष्टीनं इंदोरीकर महाराज बरोबर आहेत. हा भाग अलहिदा, की आत्ताच जो सोहळा झाला त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याचा, त्या दिवशी संध्याकाळीच त्यांनी ह्या सगळ्या यूट्यूबर्सच्या संदर्भामध्ये काय करायचं, ह्याबद्दल वकिलांचं मत जाणून घेतलं. बरं पुढे आता मे महिन्यामध्ये त्यांच्या कन्येचं लग्न आहे. तर त्या लग्नामध्ये मालपणी लॉन्स ही संगमनेरमधला जो मोठा लग्न सोहळ्याचा ठिकाण आहे. तिथे 10,000 वऱ्हाडी येऊ शकतात. त्याच ठिकाणी लग्न करायचं त्यांनी ठरवलं. तर त्यांचा तो वैयक्तिक भाग आहे. त्याच्यात आपण काय बोलणार? म्हणजे कुणी कसं सार्वजनिकरित्या वर्तन करावं हा त्याचा त्याचा भाग आहे आणि त्यांनी स्पष्ट केलंय, की मी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणार, तुम्ही अडवणारे कोण? पण आपण आता बोलतोय ते आता त्यांचा एफ-आय-आर काय आहे आणि कायदेशीरदृष्ट्या महाराज कसे बरोबर आहेत? आज रोजी म्हणजे 15/4/2025ला एप्रिल महिन्यामध्ये निवृत्ती काशीनाथ देशमुख, वय वर्ष 54, राहणार शेती आणि समाज प्रबोधन, राहणार ओझर बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी दिलाय. यांनी पोलीस ठाणेच दिलेल्या स्थानिक तक्रारी अर्ज अन्वये प्रथम खबर म्हणजे फर्स्ट एफ-आय-आर काय? मी निवृत्ती काशीनाथ देशमुख, वय वर्ष सो अँड सो, अशी फरियाद देतो, की मी वरीलप्रमाणे वरील ठिकाणी कुटुंबासह राहण्यास असून शेती करून त्यावर माझा व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महाराजांचा मुख्य व्यवसाय शेती करण्याचा आहे. तसेच मी समाज प्रबोधनपर कीर्तन करून त्यातून येणाऱ्या मानधनावर खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर तालुका संगमनेर येथील गरीब व वंचित मुलांना शिक्षण देण्याचे तसेच इतर सामाजिक कार्य करतो. मी कीर्तन करतो, त्यातनं मानधन घेतो आणि त्यातनं सामाजिक कार्य करतो, असं त्यांनी आपल्या तक्रारीत सुरुवातीला म्हटलंय. वारकरी संप्रदायात कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले जाते. कीर्तनाची सुरुवात अभंगाद्वारे होते. नंतर ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा व इतर ग्रंथामधील श्लोक, ओव्या, अभंग याचा संदर्भ घेऊन विश्लेषण केले जाते. मी कीर्तनामध्ये समाजातील व्यसनहीनता, महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, तरुण पिढीला शिस्त व संस्कार याबाबत संदेश, वयस्कर आई सेवा, चालू काळातील ज्वलंत प्रश्न, बेटी बचाओ, बेटी पढाओ या व अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या विषयावर समाज प्रबोधन मागील 30 वर्षापासनं अखंडपणे करतो आहे. माझे कीर्तन 1.5 ते 2 तासाचे असते. माझे कीर्तने महाराष्ट्रात सर्वत्र, तसंच गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात देखील होतात. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांना मानणारे आणि त्यांच्या कीर्तनाची आवड असणारे लोक आहेत. अशी हजारो कीर्तनं मी केली आहेत आणि खरं आहे, की महाराज रोज 2-2, 3-3 कीर्तन करतात. त्यामुळे ही संख्या हजारोपेक्षा कितीतरी जास्त होईल. त्यामुळे लोकांमध्ये समाजात मी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर उर्फ इंदोरीकर महाराज या नावानं सर्वत्र प्रसिद्ध आहे व ती माझी युनिक आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. आता महाराजांच्या एफ-आय-आर मधला स्टँड काय?
तर माझी एक युनिक अशी आयडेंटिटी आहे आणि त्याचं सगळं त्यांनी आधी पार्श्वभूमी दिली. याचा अर्थ असा की त्यांनी वकिलाबरोबर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे आणि चर्चा करूनच त्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. माझी कीर्तनास किमान 5,000 ते 10,000 लोक येतात. असेच एक कीर्तन हे मौजे भोसे तालुका पंढरपूर इथं दिनांक 6/2/2025 रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीमती शकुंतला उद्धव तळेकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त झाले होते. त्यांनी एक कुठलं तरी कीर्तन घेतलंय आणि ज्या कीर्तनाच्या अनुषंगाने ही तक्रार आहे. सध्या माझ्या नावाने इंटरनेटवरती कोणतेही अधिकृत YouTube, Instagram, Facebook अथवा इतर सोशल मीडिया चॅनल नाही. तसेच माझे झालेले कीर्तनाचे व्हिडिओ देखील कोणत्याही सोशल मीडिया चॅनलवर प्रसारित करण्याचे हक्क दिलेले नाहीत. तसेच माझे नाव व फोटो देखील वापरण्याची कोणालाही कायदेशीर परवानगी नाही. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून YouTube तसंच इतर सोशल मीडिया चॅनलवरती माझे नाव किंवा फोटो, चेहरा किंवा व्हिडिओ अपलोड केल्याचे मला समजले. सदर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये छेडछाड, काटछाट, वेगवेगळे आवाज भरले आहेत. ते व्हिडिओ समाजाने पाहिल्याने जनसमाजातून चुकीच्या कमेंट्स मेसेज जाऊन माझी बदनामी होऊन, अब्रू नुकसानी होऊन प्रतिमा मलिन होत आहे. काही सोशल मीडिया चॅनलने अप्रामाणिकपणे माझे नाव, फोटो वापरून चॅनल बनवले आहे. जेणेकरून समाजाला मी इंदोरीकर महाराजच आहे असे भासून माझे कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये छेडछाड, काटछाट, वेगवेगळे आवाज भरून माझी कोणतीही संमती न घेता माझी युनिक आयडेंटिटीचा चोरून वापर करून त्याचा आर्थिक फायदा करून घेत आहेत. मला माहीत नसलेले या नमूद अनोळखी इसमानी माझे नाव, फोटो, चेहरा, व्हिडिओचा वापर करून YouTube व इतर सोशल मीडियावरती चॅनल सुरू केले आहेत. त्यापैकी आता काही चॅनलची नावं बघा. 1. निवृत्ती महाराज इंदोरीकर. 2. इंदोरीकर महाराज ऑफिशियल चॅनल. तसेच मराठी कीर्तनकार व्हिडिओ, मराठी हॉटस्पॉट, मराठी मीडिया, मराठी तडका, माझा महाराष्ट्र एंटरटेनमेंट, बिंग मराठी मीडिया, वारकरी संप्रदाय, ट्रेंडिंग स्टेशन ऑन, कीर्तन, व्ही-आय-पी कीर्तन, गावरान कट्टा, फुल टू मराठी, व्हायरल मराठी मीडिया, गावरान तडका, संत कृपा, मराठी सुपरफास्ट, विठ्ठला, सेवा कीर्तनाची, गुरुमाऊली, गुरुकृपा, टी सिरीज, भक्ती मराठी, देव माझा बाळूमामा, भजन स्पर्धा कलेक्शन, न्यूज मराठी, अपडेट मराठी असे आहेत. तरी वरील नमूद अनोळखी व्यक्तीने अप्रामाणिकपणे YouTube व इतर सोशल मीडिया चॅनलवरती माझे युनिक आयडेंटिटीचा म्हणजेच नाव, चेहरा तसेच माझे कीर्तनाचे व्हिडिओ हे इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियावरती अपलोड करून सदर व्हिडिओमध्ये छेडछाड, काटछाट, वेगवेगळे आवाज वापरून माझी कोणतीही संमती न घेता माझ्या युनिक आयडेंटिटीचा चोरून वापर करून आर्थिक फायदा घेतलेला आहे, अशी मूळची तक्रार आहे. लक्षात आलं तुमच्या युनिक युनिक आयडेंटिटी आहे आणि त्याच्यामुळे अब्रू नुकसानीचा तर त्यांचा आहेच दावा. त्याच्या व्यतिरिक्त मी थोडा अभ्यास केला, की महाराजांचं म्हणणं बरोबर आहे का? ॲब्सोल्युटली ही इज राइट. कुणालाही या देशामध्ये तुमच्या फोटोचा, व्हिडिओचा तुमची पूर्वपरवानगी न घेता वापर करण्याचा अधिकार नाही. पण आपल्याकडे सोशल मीडियाचं अजिबात नियमन नाही. जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं, की याचं नियमन करण्याची गरज आहे. गेल्याच आठवड्यात त्यावर चर्चा झाली. जस्टिस के. एस. पुट्टास्वामी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे, की गोपनीयता यामध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, ऑनलाईन ओळख यावर नियंत्रण याचा समावेश होतो. हा संविधानाचा कलम 21 मधील जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही व्यक्तीचे म्हणजे आता इंदोरीकर महाराजांचे फोटो परवानगीशिवाय शेअर करणं किंवा बदल करणं ज्याला मॉर्फिंग म्हणतो, वैयक्तिक माहिती पसरवणं ज्याला टॉक्सिंग म्हणतो किंवा सोशल मीडियावर नजर ठेवणाऱ्या ठेवणाऱ्या पद्धतीनं त्रास देणं हे सर्व या हक्काचं थेट उल्लंघन आहे. पुढं त्यांनी असं म्हटलं, की तुम्हाला जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचं पण काय याच्यामध्ये संदर्भ येतो. मर्यादासह अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1) ऑनलाईन भाषणाचे संरक्षण करते. परंतु कलम 19(2) बदनामी, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता इत्यादीसाठी वाजवी निर्बंध लावण्याची परवानगी देते. अपमानास्पद स्पोष्ट, व्यक्तिमत्वाची बदनामी, लैंगिक स्वरूपाची भाषा, धमक्या यांना संविधानिक संरक्षण मिळत नाही. त्यांना कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. लक्षात आलं हे जे कोण 350 युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी हे किती धोकादायक आहे. आता सोशल मीडियासाठी लागू असलेले नियम. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरमिडिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021. आपल्याला माहिती नाही की अशा पद्धतीचे रूल्स आहेत आणि तरी आपण माझे पण कित्येक व्हिडिओ मला कोणीही न विचारता त्यांच्या सोशल मीडियावर लोकं व्हायरल करतायत.
त्याच्यावरती वर थंबनेल बनवतायत, ज्याच्यात खाली व्हिडिओमध्ये मी काय म्हटलंय त्याचा संदर्भ नाहीये. मग कधी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायचं, कधी श्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं, कधी मग श्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं किंवा मी एखाद्या नेत्याच्या एखाद्या चांगल्या कृतीबद्दल बोललो असेल, तर त्यांच्या फॉलोअर्सनी तेवढाच काढायचा आणि तो भाग प्रसारित करायचा. हे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. असो, तर हा जो डिजिटल मीडिया एथिक कोड रूल्स 2021 आहे नुसार प्रत्येक सोशल मीडिया इंटरमिडिएटरनी स्पष्ट नियम, गोपनीयता धोरण म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी आणि वापरकर्ता करार प्रकाशित करणं आवश्यक आहे. तसंच प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर किंवा हानिकारक मजकूर, उदाहरणार्थ गोपनीयतेचा भंग करणारा, लैंगिक स्वरूपाचा, बदनामीकारक, दुसऱ्याचे रूप धारण करणारा, इम्प्रिझोनेटिंग ज्याला म्हणतो, खोटा किंवा दिशाभूल करणारा असणार नाही, याची त्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. इंटरमिडियरीचं हे जे संदर्भ आहे, त्याच्यामध्ये खाजगी अवयव दाखवणारा किंवा कुणाचेही फोटो दाखवणं, व्हिडिओ दाखवणं हे कायद्यानं तुम्हाला बंधनकारक आहे. तुम्ही ते नियम पाळले पाहिजेत. ऑनलाईन व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण करणं हे कायद्याने आता अ, किती मोठं केलेलं आहे, तर परवानगीशिवाय फोटो फिरवणं किंवा बदनामीकारक पोस्ट फिरवणं यामुळे सामाजिक बहिष्कार, मानसिक त्रास, नोकरी जाणं किंवा शारीरिक धोकाही निर्माण होऊ शकतो. न्यायालयानं याला कलम 21 मधील प्रतिष्ठेचा हक्क आणि मानसिक अखंडतेचा गंभीर मुद्दा भंग मानलाय. त्यामुळं त्वरित संरक्षण, त्वरित मजकूर हटवणं आणि गुन्हेगारी स्वरूपची चौकशी हे याच्यामध्ये समाविष्ट आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेट हे या डिजिटल मीडियाच्या नियमावलीचं मुख्य सूत्र आहे. या सगळ्या 350 यूट्यूबर्सनी श्री इंदोरीकर महाराजांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं पूर्णपणे हनन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासमोरचे कायदेशीर पर्याय खूप मर्यादित आहेत. त्यांनी सरळ जाहीरपणे इंदोरीकर महाराजांची माफी मागून जेवढे व्हिडिओ त्यांचे आहेत, जे मॉर्फ केलेले आहेत किंवा ते वापरलेत विनापरवानगी, ते डिलीट करणं आणि आहे त्या कायदेशीर कारवाईला सामोरे जाणं याच्याशिवाय त्यांच्याकडं कोणताही इतर पर्याय नाही. थांबूया आपण इथे. इंदोरीकर महाराज व्यक्ती, इंदोरीकर महाराजांचा सार्वजनिक अ, जीवनातला वावर, इंदोरीकर महाराजांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या मिळालेल्या हक्काचं संरक्षण ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची गल्लत करता कामा नये. थांबूया आपण इथे.